तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर गणेशपेठ बस स्टँडवरती। इथूनच आपल्याला रूट करायचा तो म्हणजे नागपूर ते उदगीर। या टाईपची आपली बस असणार आहे, ऑर्डिनरी BS6 प्रायव्हेट बस। या बसनं आपण प्रवास करणार आहे। तुम्हाला गाडीचा रूट बोर्ड दाखवतो, गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे। नागपूर, आर्णी, यवतमाळ, उमरखेड, हदगाव, नांदेड, अहमदपूर आणि उदगीर। आणि गाडी नंबर MS24 AU 8066। याच गाडीने आपण प्रवास करणार आहे उदगीर पर्यंत। जवळ या गाडीचा जो अंतर असणार आहे तो 500 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास असणार आहे। अजून एक प्रायव्हेट BS6 बस आहे, पाहू शकताय, लातूर नागपूर। तर आता ही नागपूरवरून लातूरला जाणार बस। या पण गाडीची कमेंट आली होती। या गाडीचा जर शेड्यूल असेल नाईट रात्रांनी तर मला नक्की कमेंट करून सांगा। गणेशपेठ बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही, बरोबर सकाळचे 7 वाजत आलेत आणि हा गणेशपेठ बस स्टँडचा परिसर आहे। गाड्यांचे एवढे भारी शेड्यूल आहेत नागपूरवरून। ह्याच्या आधी जी गाडी गेली होती ती नागपूर अंबेजोगाई। आता नागपूरवरून अजून एक गाडी जाते, नागपूर परतूर आगाराचा आपला एक पण रूट नाहीये, तर हा मला रूट बेस्ट वाटतो। बघूया कधी योग आला तर आपण करूया। जालना विभागाची गाडी आणि परतूर आगार, त्याच्या बाजूला आपली बस आणि सगळे शेवटी पाहू शकता इलेक्ट्रिक 2.0 वर्जन, चंद्रपूर नागपूर चंद्रपूर। आणि आपल्या गाडीचा निघायचा टायमिंग आहे नागपूरवरून तो 7:15। नागपूरवरून दिवसा शेड्यूल केलेले एवढं आठवत नाही मला, पण रात्रीचे आपण बरेच शेड्यूल केलेले आहेत नागपूरवरून। नागपूर सोलापूर, नागपूर पंढरपूर। आता मला वाटते दिवसाचे शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल नागपूर उदगीर। बरोबर आता टाइम झालेला आपला 7:15, म्हणजे 7:15 वाजले आणि आपली गाडी रेडी झालेली आहे या रोडसाठी। तर पाहू शकता MS32 जिल्हा वर्धा। आपण आता वर्धा बस स्टँडला आलो आहोत। बरोबर या ठिकाणी 8:51 झालेत, म्हणजे जवळजवळ 9 वाजत आलेत आणि 9 वाजताचे दृश्य वर्धा बस स्टँड। नागपूरवरून सगळ्यात जास्त जे जाणारे जे पॅसेंजर होते ते वर्धा। खरोमध्ये गाडी इकडे मेन स्टॉप घेतो, फक्त लोकल वगैरे स्टॉप घेत नाही गाडी, का तर लांब पल्ल्याची गाडी आहे। आता इथून जाणार ते डायरेक्ट वर्धाहून यवतमाळ।
MH29 जिल्हा यवतमाळ बस स्टँडचं हे दृश्य आहे। फलाट क्रमांक 15ला आपली बस थांबते तिथे। आता यवतमाळ वरून गाडी जाणार ते आर्णी मार्गे उमरखेड। टोटल जे अंतर राहिलेलं आहे जवळपास 115 किलोमीटर अंतर राहिले आर्णी मार्गे उमरखेड। वर्धापर्यंत स्टँडिंग होतं प्रवासी, वर्धा नंतर गाडी फुल पॅक होती आणि त्याच्यानंतर मला वाटतं अजून स्टँडिंग राहतील इथे थोडेफार प्रवासी। काही गाड्या दारवा पुशन मार्गे उमरखेड जातात, तर आपली गाडी डायरेक्ट आर्णी मार्गे जाणार आहे। नागपूर पासून आपण 150 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे यवतमाळ पर्यंत। या ठिकाणी ज्या बसेस आलेल्या आहेत नागपूर दिग्रस गाडी, दिग्रस आगाराची। आपण सुरुवातीला म्हणलो होतं जी गाडी आपल्या आधी गेली होती अंबेजोगाई, नागपूर अंबेजोगाई, त्याच्यानंतर नागपूर दिग्रस गाडी आणि त्याच्या बाजूला आपली बस नागपूर उदगीर गाडी। आणि नागपूर उदगीरच्या शेवटी जी गाडी लागली यवतमाळ इचोरी यवतमाळ। या ठिकाणी जो टाइम झालाय तो 11:55 म्हणजे जवळजवळ 12 वाजले झाले। तर आज जेवण घेऊया। तर मस्त पैकी असा मेनू घेतलेला आपण, एक प्लेट भजी आणि मूगवडा। इथून उमरखेड 36 किलोमीटरचं अंतर दाखवते आणि संपूर्ण कॉन्क्रीट रोड तुम्हाला पाहायला मिळेल या रोडवर। तुम्ही जर यवतमाळ नंतर दारवा पुशद मार्गे यायचा प्लॅन करत असाल तो रूट थोडासा युनिक आहे आणि इंटरेस्टिंग रूट आहे। त्या रूटवरनं आपण ऑलरेडी रूट केलेला आहे नांदेड ते गोंदिया। बापरे, उमरखेडला सगळे बेकार गर्दी झालेली आहे। आता या ठिकाणी बरोबर टाइम झालेला आहे 1:07। प्रवासी पाहू शकता गाडीमध्ये, आतापर्यंत एवढी फुल पॅक नव्हती गाडी, तर उमरखेडला फुल पॅक।
पाहू शकतात काय तर आजी पण बसले त्या खाली आणि दुसरा गोंधळ चालू बसली पाहिजे पुढे तिकडे तिकडे बसायचं जाऊ. गिरी लाईट रोकलं का? हो का? मस्त झालं. MH26 जिल्हा नांदेड आणि आता आपण बरोबर 3 वाजता पोहोचलेलो आहे नांदेड मध्ये. पाहू शकता नांदेड बस स्टँडचा जो परिसर आहे 3 वाजताचे दृश्य आणि गाडी चालली अमरावती औसा गाडी. आपल्या गाडीचं आपल्याला तिकडे भाडं जे पडलेलं आहे नागपूर ते उदगीर टोटल 685 रुपये एवढा आपल्याला फुल तिकडे पडलेलं आहे. नांदेड वरून आपला जो फायनल स्टॉप राहिलेला आहे उदगीर तर जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर आता राहिलेलं आहे. गाडी लगेच हल्ली आपली इथून उमरगेट खाजगाव आणि नांदेड वरून का तर सुपरफास्ट गाडी आहे. गाडीमध्ये 2-3 स्टँड काही पाहू शकते. तर ही एवढी गाडी भरलेली आहे. मेन सीन काय होते जिल्ह्याच्या ठिकाणी जास्त प्रवासी खाली उतरतात आणि तिथूनच परत जास्त प्रवासी गाडीमध्ये फुल पॅक होतात. आता आपली गाडी जाणार नांदेड वरून लोहा अहमदपूर आणि फायनल स्टॉप उदगीर.
तर मित्रांनो लातूर जिल्ह्यामधलं हे अहमदपूर बस स्टँड इथे आपण पोहोचलेलो आहे 3:40 पाहू शकता हे अहमदपूर बस स्टँडचा हा परिसर आहे आणि पलीकडची बस बघा किती पॅक भरली आहे। अहमदपूर ते उदगीर जो आपला फायनल स्टॉप राहिला तो 40-42 किलोमीटरचा अंतर राहिलेलं आहे। बघूया किती वाजता आपली बस पोहोचते उदगीर बस स्टँड। बोर्डावर दिल्याप्रमाणे आपला जो रूट कंप्लीट झालेला आहे पाहू शकता। नागपूर, वर्धा, यवतमाळ, आर्णी, हदगाव, नांदेड, अहमदपूरला गाडी आली पाहू शकता। सर्व रूट आपले कंप्लीट झालेले आहेत। आता राहिला तो उदगीर। तर फायनली मित्रांनो आपल्या गाडीचा रूट कंप्लीट झालेला आहे नागपूर ते उदगीर। पाहू शकता इथे डेपोमध्ये आपली गाडी उभी आहे। इथे आता डिझेल भरून परत थांबेल इथे गाडी। तर इथे डेपोमध्ये बघा किती गाड्या आहेत। उदगीरला बस पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो बरोबर 6 वाजता बस आपली पोहोचलेली आहे। नागपूर ते उदगीर या जर्नीसाठी आपल्याला जो वेळ लागलेला आहे तो 11 तासांचा कालावधी लागलेला आहे। या जर्नीचा जो डिस्टन्स होता तो 500 किलोमीटर हा प्रवास होता। तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा प्रवास नागपूर ते उदगीर मस्तपैकी कमेंट करून सांगा। तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच। चला बाय।